आणि भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचच्या एन्जॉयमेंटसाठी इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, तर तमाम क्रिकेट लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मी शब्दसुमरानं हार्दिक स्वागत करतोय. हा मॅच बिग बॅटल इथे रंगलाय. वशाळा विपक्ष वेळूक गोलंदाजी ट्रॅकवर इथे सर्ज होईल. गोलंदाज विश्वास आणि पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये आपण पाहू शकाल पप्पू साखरे सरांना, तसेच त्यांच्या समोर आहेत संतोष सर. आणि हा बिग बॅटल इथे रंगलाय. लेट्स प्लीज इथे सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला षटक इथे गोलंदाजी ट्रॅकवर विश्वास पहिला चेंडू घेऊन जात आहे. स्ट्राइक एंड वरती शिवाजी. हो, पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन चेंडू पहा कुठे निघून गेलाय. शॉर्ट पॉइंट लेग रिजन मधनं चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. स्कोर कार्ड वरती धाबा पहिल्याच चेंडूवरती इथे अंकित केली गेली 1 धाव. आणि श्री गणेश झाला पहिल्या चेंडूवरती इथे वाशाळा संघाचा. नक्कीच इथे अग्नि गाडी मी म्हणेन इथे चालू झाली आहे वाशाळा संघाची. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. स्ट्राइक रोटेट झाली. यावेळेस स्ट्राइक वरती समीर. लोवर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहेत. मिड विकेट रिजन मध्ये बजरंग थोडासा वेळ घेतील. तत्पूर्वी 2 धावाचं कॉलिंग इथे यशस्वीरित्या कंप्लीट. गुड रन इन बिटवीन विकेट. चित्तेच्या चपळाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या शिवाजी आणि समीर या फलंदाजानं. आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर 2 चेंडूवरती 3 धावा आल्यात. एक बिग बॅटल अतिशय सुरेखरित्या रंगलाय. वाशाळा विपक्ष वेळूक दरम्यान षटकातील 3रा चेंडू. यावेळेस अब फ्रॉम द बॉडी होता. लाईन पाहावी लागेल पंचांना. पप्पू साखरे सरांचा आम्हाला आलेला हा इशारा. हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज विश्वासला. वाईट चेंडू अभांतर धाव. स्कोर कार्ड वरती धावा 4. पहिला चेंडू 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर चेंडू मात्र वाईट टाकला गोलंदाज विश्वासनं. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओहो, पुलटा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. नो चान्स. चेंडू निघून जाईल. 1 बॉल. चेंडू सीमार शपार आलेला समीर ब्रँड श्रवकार. पुलटा चेंडू होता. नक्कीच आम्ही म्हणत असतो की या जीवनामध्ये तुमचा आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी सोडायचा नसतो. आणि हे मात्र फलंदाज समीरला माहित आहे. ऑन साइडला फटका सजवला. चेंडू निघून गेला. 1 बास ओव्हर द रो. 4 धाबा आल्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 8 वाशाळा संघाच्या. टोटली स्कोर कार्ड वरती 8 धाबा. यावेळेस पहा भन्नाट वेग होता या चेंडूवरती. चेंडू मात्र निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच मी म्हणालो होतो एक बिग बॅटल या प्रेक्षकांच्या भेटीसाठी इथे पाहायला भेटतोय. 1 तेरा तो 1 मेरा असं हे समीकरण या मॅच मध्ये पाहायला भेटतंय. 4 चेंडू टाकले गेलेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 8. एक यशस्वी षटक. परंतु विमानाने एका चेंडूवरती इथे वर्चस्व असतं वाशाळा संघाचं, तर एका चेंडूवरती वर्चस्व ठेवलं जातं वेळूक संघाकडनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, ऑन साइडला फटका सजवलाय. नो चान्स. डीप मध्ये कोणीही शतरक्षक नाही आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. समीरच्या बॅटमधनं आलेला हा पहिल्या षटकामध्ये 2रा चौकार. P1चं षटक चालू आहे. डीप मध्ये 2 शतरक्षक पाहायला भेटतात आपल्याला लॉंग ऑफ आणि मिड विकेट रिजन मध्ये. आणि फटकेबाजी पहा समीरच्या बॅटमधनं स्क्वेअर लेग रिजन मध्ये होते. आणि याचाच काहीसा फायदा मात्र इथे मिळतो वाशाळा संघाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 12. अजूनही 1 चेंडू शिल्लक फर्स्ट पहिल्या षटकातील. यावेळेस फुलर लेंथ उठचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढल्या. डीप मध्ये शतरक्षक आहेत बजरंग. दुसऱ्या धावेचा कॉलिंग झालाय. थोडीशी धोक्याची घंटा भासते आहे. थोडंसं धडधड होतं परंतु सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत फलंदाज शिवाजी. आणि एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 14. सुरेखरित्या इथे मॅच बॅटल रंगलाय. परंतु एक विदाउट लॉस हा मात्र प्लस पॉइंट असेल वाशाळा संघासाठी. पहिलं षटक टाकलं गेलं. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत वाशाळा संघाच्या 14 विदाउट लॉस.
शेवटची मी म्हणे एक रिस्की धाव, 2 धावेचा प्रयत्नात एक रिस्की धाव होती, परंतु सेफ झोन मध्ये चित्तच्या चपळाईने धावले होते फलंदाज शिवाजी आणि गुड रन इन बिटवीन विकेट मारावी लागेल समीर आणि सुभाष शिवाजीच्या माध्यमातून. गुड कॉलिंग झालं. 6 चेंडूचा वाजवी विकेट संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्ड वरती 14 धावा. यावेळेस मात्र बोलवलं जातं गोलंदाज सूरजला, मॅन फ्रॉम वेळूक. थोडस फील्ड मध्ये इथे सजवली जात आहे गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. आणि या क्षणाला मात्र स्ट्रायकिंग वरती शिवाजी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील इथे टाकला जातोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. पहिला चेंडूला खोदून काढलाय ऑन साइडला, सुरेखरित्या इथे फटका सजवलाय आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे समीर करत होता, परंतु शिवाजीनं मात्र नाकारलाय आणि हे मात्र गुड कॉलिंग असेल शिवाजीकडनं, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असता तर इथे विकेट्स मिळाली असती, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागलं आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव अंकित केली गेली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 15. यावेळेस ऑन साइडला फटका वादळ मारता समीरच्या बॅटमधनं ऑन साइडला फटके येतात, परंतु यावेळेस बॅकवर्ड केलेले रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय आणि जर खुलं मैदान असतं तर मात्र हा 4 धावा मिळाला असता, परंतु या क्षणाला मात्र पंचांचा इशारा आम्हाला डिक्लेअर झोन दर्शक जाईल 2 धावा. या 2 धावेच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. धाबा. व्हॉलेंटियर आपण थोडस तटस्थ राहा. चेंडू जेव्हा बाहेर जातो तेव्हा लगेचच आपण कॅरी करून पिक करा. असं केल्यास आपला नक्कीच टाइम इथे वेस्ट जाणार नाही. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता शिवाजी या फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसलाय, कारण लाईन अतिशय सुरेखरित्या होती गोलंदाज सूरजची. अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी चालू आहे. समीर या फलंदाजाची नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वन बाद चेंडूला कॅरी करून फेक करतील तत्पूर्वी एकच धाव, पण ती जोखीम पत्करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीत समीर आणि शिवाजीच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं सरसलामत पकडी 50, त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी आतापर्यंत चालू आहे. दुसरं षटक चालू आहे गोलंदाज सूरजचं आणि या षटकाचं विश्लेषण करायला गेलं तर पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल आली. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस अवे फ्रॉम दी बॉडी होता. चेंडू मात्र उडवायचा होता कव्हर रिझन मधनं शिवाजी या फलंदाजाला, परंतु मी म्हणेन नजरेमध्ये भरला गेला नाही. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 18. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील 18 धावा स्कोर कार्ड वरती. फुलटॉस चेंडू इथे सुरेखरित्या एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही पाहायला मिळाला नाही आणि या एकच धावावरती समाधान मानावं लागलं. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. पहिला षटक कुठेतरी 14 धावा आल्या होत्या विश्वासच्या षटकामध्ये, त्यानंतर पहा दुसरं षटक एक यशस्वीरित्या पाहायला भेटलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला भेटली या षटकामध्ये गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. नक्कीच कंजूसी गोलंदाजी मी म्हणेन सूरजची, केवळ या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि या 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा 19 आहेत. आणि यावेळेस पारितोषिक किती चेंजेस पाहायला भेटत आहे. जर 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 151 रुपयाचं पारितोषिक दिनेश दसाडे साहेबांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आहे. तसेच 2 चेंडूवरती 2 विकेट्स आले तरी सुद्धा 151 रुपयाचं पारितोषिक दिनेश दसाडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे कॅश प्राइज दिले जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये बोलवलं जातंय गोलंदाज प्रवीणला. 2 षटक टाकले गेलेत. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन वर्चस्व होतं वाशाळा संघाचं.
परंतु दुसरे षटक पहा, 5 धावा आल्या आणि त्या षटकामध्ये मी म्हणेन वर्चस्व आहे इथे वेळूक संघाचं. आणि हे तिसरं षटक पाहूयात कोणाकडे झुकताना पाहायला मिळेल. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर सर्ज झालाय. 2 षटकाच्या अखेरीस 19 धावा आहेत. दरम्यान षटकातील पहिला चेंडू थांबून खेळत ऑन साइडला ऑफ साइडला फटका आहे. चेंडू मात्र गोडीच्या वेगाने निघून गेला. वन बाय चेंडू ओव्हर द रो. शिवाजीच्या बॅटमधनं आलेला हा दमदार KPL चौकार. पहिलाचे चेंडू आणि जबरदस्त चेंडू सीमारेषा पार झाला प्रवीणच्या षटकामधील. आणि 4 धावा आल्यानंतर मात्र स्कोर कार्ड वरती इथे नजर टाकायला गेलं तर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात वाशाळा संघाच्या. पिटआउट लॉस हा मात्र प्लस पॉइंट वाशाळा संघासाठी असेल, कारण अजूनही हार्ट हिटर इथे मध्ये आहेत. त्या कारणास्तव मात्र इथे फलंदाजी तितक्या ताकदीची चालू आहे शिवाजी आणि समीरच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू हो, यावेळेस पहा फलंदाज गण त्रिफळाचीत शिवाजी या फलंदाजाच्या खेळीचा अंत. यष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या गेल्या. नक्कीच ब्रेक थ्रूची गरज होती वेळूक संघाला आणि ते मात्र इथे काम करताना गोलंदाज प्रवीण शिवाजी सारख्या फलंदाजाला इथे त्रिफळाश्रित केलं. आणि नक्कीच नवीन फलंदाज एंटर झाले आहेत. योगेश भोईर एक हार्ट हिटर या शहापूर तालुक्यामधील नामवंत खेळाडू आहे. नक्कीच हुकमाचा एक म्हणून ओळखले जात आहेत वाशाळा संघाकडनं योगेश भोईर. आणि आपली कामगिरी मात्र तशीच काहीशी बजवावी लागेल या मॅच मध्ये, कारण समोरचा संघ आहे वेळूक, एक ताकदवर संघ आहे. एक बिग बॅटल या मॅच मध्ये पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये, कारण एक षटक वर्चस्व ठेवता येतो वाशाळा संघ, तर दुसऱ्या षटकामध्ये इथे वर्चस्व होतं वेळूक संघाचं. आणि हे तिसऱ्या षटकामध्ये पहा काय घडतंय. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती वर्चस्व होतं मी म्हणेन वाशाळा संघाचं. 4 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलं फलंदाज शिवाजीला. नवीन फलंदाज एंटर झाले. स्ट्राईक वरती योगेश भोईर असेल. सुरेखरित्या फटका स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटते. थोडंसं फंबल केलं सूरज यानं, तत्पूर्वी मात्र 2 धावाचं कॉलिंग इथे यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता प्रवीण याचा, परंतु चेंडू अडला गेला नाही. दीपवर्ण दुर्वर्ण शतरक्षक आले. सूरज चेंडूला फॉलो केलं, कॅरी केलं, तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 25. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स वाशाळा टीम. दरम्यान पुढील चेंडू पाहूयात. ओहो, यावेळेस पहा बिग हिट केला जातोय आणि जवळ हा चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश ब्रँड होते हा षटकार. आणि हीच खासियत आहे या फलंदाजाची, जेव्हा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतो तेव्हा मात्र स्टँड ऑन डिलिव्हरच पाठवले जातात. तेच मी म्हणालच होतं की हुकमाचा एक आहे वाशाळा संघासाठी, आणि अशीच काहीशी कामगिरी या क्षणाला इथे दाखवली फलंदाज योगेशनं. ओहो, यावेळेस पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू आणि चेंडू मात्र निघून जात आहे मधनं. केवळ 2 धावा मिळतील या फटक्यावरती आणि नो चेंडू, अर्थातच 3 धावा या चेंडूवरती मिळणार. फटक्याला नक्कीच सलाम असेल, परंतु डिक्लेअर झोन खुलं मैदान असतं तर मात्र या 6 धावा एकूण 7 धावा मिळाल्या असतात, परंतु डिक्लेअर झोन. आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. केली गेलेली चुकी गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. गेल्या मॅच मध्ये सुद्धा याच गोलंदाजानं अशीच काहीशी चुकी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा हीच गलती इथे केली जाते प्रवीणच्या माध्यमातून. एकूण 3 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 34.
दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, यावेळेस पहा बिग हिट केला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं. हा चेंडू सुद्धा मागवावा लागेल बाहेरनं. या स्टँड ऑन डिलिव्हर षटकार आणि 151 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालंय. अकाउंट मध्ये जमा होईल. योगेश भोईरच्या दिनेश दसाडे साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जाईल 151 रुपयाचं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. सुरेखरित्या फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं. 6 धाबा आल्या. बॅक टू बॅक 2 षटकार. थोडेसे ऑन फायर झालेत 2 चेंडू वरती. ओहो, तिसरा चेंडू स्वीप केलाय मिड विकेट रिझन मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय विश्वासच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा मात्र रोखू शकणार नाही बेळूक संघ. आणि या क्षणाला आलेल्या 2 धावा स्कोर कार्ड वरती धावा आहेत 42. 3 षटकाच्या अखेरीस आपल्याला स्कोर कार्ड वरती वाशाळा संघाच्या धावा पाहायला भेटतात 42. षटक थोडस विचार करायला गेलं तर 23 धावा आल्या प्रवीणच्या षटकामध्ये. त्यामध्ये 1 चौकार आला, 2 षटकार आले. तसं धावून पडून 2 धावा 2 वेळेस आल्या आणि 1 नौशेंडू वरती 3 धावा आल्या. असं हे षटक. त्यामध्ये मी म्हणेन 1 विकेट सुद्धा गेले फलंदाज शिवाजीची. 3 षटकाच्या अखेरीस 42 धावा. अजूनही 12 चेंडूचा बाजवी खेळ इथे पाहणं गरजेचं असेल कारण 3 षटक इथे संपुष्टात आले. त्यांनी 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी सेकंड स्पेल मध्ये आणलं जाते गोलंदाज सूरजला. दुसरं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी होती. केवळ 5 धावा होत्या त्या षटकामध्ये. आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बोलवलं जातं गोलंदाज सूरजला. हो, यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे. जवळजवळ डाव्या हस्तीच्या खूपच जवळ चेंडू निघून गेला आणि बाल बसवलं मी म्हणेन फलंदाज समीर. नव्याने सुरुवात करतील. हा ट्रॅकल चेंडू ऑन साइडला फटका सुरेखरित्या सजवलाय. लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून गेलाय परंतु डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल आणि पंचांचा इशाराला या अंकित केल्या जातील 2 धावा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 45. 45 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स वाशाळा टीम. धावांचं डोंगर कुठेतरी विचारात घ्यायला गेलं तर मात्र पहिल्याच षटकामध्ये 14 धावा, त्यानंतर 5 धावा आल्या होत्या, त्यानंतर 23 धावा. आणि साईडला अलॉंग द कार्पेट इन फील्ड मधला चेंडू निघून गेला. आउट फील्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय बजरंगच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1च धाव इथे अंकित केली जाईल कारण स्ट्राईक एंड वरती आणायचं होतं योगेश या फलंदाजाला. योगेश भोईर या फलंदाजाचं मात्र कुठेतरी बॅट इथे तळपते आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती आणणं भरपूर गरजेचं असेल वाशाळा संघासाठी कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 षटकार पाहायला मिळालेत. लॉंगॉनला एक षटकार पाहायला भेटला, 1 षटकार एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं गेला. 46 धावा स्कोर कार्ड वरती. हा टॅकल चेंडू आणि यावेळेस संधी असेल परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मधनं निघून जातोय. 1 बॉल ओव्हर द रो आणि येथील योगेशच्या बॅटमधनं या 4 धावा. नेहमीच फलंदाजीमध्ये आपली दमखम इथे दाखवत असतात आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 50 धावा. ओहो, यावेळेस पहा एक बिग हिट येत आहे. योगेश भोईर ब्रँड चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या 6 धावेनंतर स्कोर कार्ड इथे आपल्याला पाहायला भेटेल 56 धाव्यांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि या क्षणाला असं वाटते की जणू काही योगेश भोईरला थांबवणं कुठेतरी कठीण होत चाललं आहे वेळूक संघासाठी कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधला 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आणि अजूनही 1 षटक शिल्लक आहे. 4थं षटक चालू आहे. 2 चेंडू त्या षटकामधील सुद्धा शिल्लक आहेत. अर्थातच 8 चेंडूचा वाजवी खेळ इथे शिल्लक आहे. ओहो, यावेळेस सुद्धा बिग हिट केलं जात आहे. हा चेंडू सुद्धा मागवावा लागेल बाहेर ना. प्रेक्षक बनतायत खेळाडू आणि खेळाडू बनतायत प्रेक्षक.
चेंडू सीमारेषा पार, षटकार. किसा मी म्हणाले होते की हा फलंदाज असा आहे की अशा बॅटमध्ये जेव्हा चेंडू येतोय रडारमध्ये तर मात्र आपल्या स्टँड ऑन डिलिव्हरच पाहायला भेटतात आणि असं चित्र या क्षणाला पाहायला भेटतं या मैदानावरती. एकच बादाळी ते गुंगावतंय, एकच नाव या क्षणाला या मैदानावरती गुंगावेल योगेश भोईरचं. स्कोर कार्ड वरती धावा 62. अजूनही एक चेंडू शिल्लक आणि यावेळेस मी म्हणेन गोलंदाजाच्या मनामध्ये एकच प्रश्न उद्भवत असेल की चेंडू टाकायचा तरी कसा. 8 चेंडूवरती 34 धावा, 34 धावांवरती खेळतायत आणि यावेळेस ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक इथे चौथ्या संपुष्टात येत आहे. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील 63. 63 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स वर्षाला टीम. चला पाणी घेऊन जायचं आहे लगेचच. एका मिनिटाचा इथे ड्रिंक फिरक असेल. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहे 63. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. ज्या अर्थी फलंदाजी चालू आहे त्या अर्थी मी म्हणेन जर तशीच फलंदाजी असली तर मात्र इथे 75+ इथे धावा आपल्याला पाहायला भेटतील वर्षा संघाच्या. परंतु थोडंसं चर्चेचं सत्र बनलं गेलंय वेळूक संघाकडनं. एक रणनीती आखावी लागेल, प्लॅनिंग आखावी लागेल वेळूक संघाला. नक्कीच थोडंसं प्लॅनिंग करून या क्षणाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक होता. या ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच एक प्लॅनिंग आखलाय. ते प्लॅन काय असेल हे मात्र या षटकामध्ये पाहायला मिळेल वेळूक संघाकडनं. धावांचा ग्राफ जसं जसं षटक टाकले जातात तसं तसं मात्र इन्क्रीज होत चाललाय वर्षाला संघाचा. कारण 4 षटक टाकले गेले. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला भेटतील 63. पहिला षटक 14 धावा विश्वासच्या आल्या होत्या. दुसरं षटक सूरजच्या 5 धाबा आल्या. 2 षटकामध्ये 19 होत्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 23 धाबा आल्या आणि या षटकामध्ये तब्बल आल्यात 21 धाबा. आणि शेवटचं षटक आहे गोलंदाजी ट्रॅकवर बजरंग इथे सज्ज होईल. पहिला चेंडू हो अनसाइडला फटका आहे आणि इथे मात्र की सोडली फलंदाज समीरनं आणि तंबूच्या आसऱ्याला मात्र या क्षणाला जावं लागेल फलंदाज समीरला. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण झालं. अविनाशच्या माध्यमातून चेंडू फेकून दिला आणि सुंदररित्या इथे कॅरी करून वेस्टर्नला लावला गेला चेंडू आणि फलंदाज मात्र गॉन झाला. नवीन फलंदाज एंटर झालेत रवी. पहिला चेंडू तुम्ही म्हणेन सुरेखरित्या टाकलाय गोलंदाज बजरंगनं. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू ओहो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आला परंतु डिस्टन्स कव्हर होईल का. इथे मात्र डिस्टन्स कव्हर होऊ शकला नाही. परंतु पहा काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. झेल घेऊ शकले नाही. झेल मात्र भूमीला प्रदान केला जातोय. केलेली चुकी क्षेत्ररक्षक विश्वास इथे डीप मध्ये होते मिड विकेट रिजन मध्ये. झेल मात्र सोडला गेला आणि योगदान मिळतात फलंदाज योगेश भोईरला. 2 धाबा आल्या आणि 65 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू शिल्लक. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला मात्र मी नक्कीच कौतुक करेन गोलंदाज बजरंगचं. पहिला चेंडू निर्धाव गेला त्यामध्ये रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली गेली पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती एक संधी निर्माण केली. झेल मात्र ड्रॉप झाला. 2 धाबा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू अप्रतिम स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं. 3 चेंडू निघून गेले. चौथ्या चेंडूवरती सुद्धा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसतोय. वारंवार काय या गोलंदाजाचं कौतुक केलं जातंय आणि याच काहीच प्रात्यक्षिक दाखवताना गोलंदाज बजरंग शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे प्रेक्षक वर्गांना मनमोहून टाकतोय.
4 चेंडू टाकले गेले, 2च धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात आणि यावेळेस मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडस डायरेक्शन चेंज झालं, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल पप्पू साखरे सरांकडनं आणि या क्षणाला मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील. अंकित केल्या गेल्या 2 धावा. स्कोरकार्ड वरती नजर टाकायला गेलं तर या क्षणाला मात्र 67 धावा आहेत वाशाळा संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक फलंदाज अजूनही आहे मैदानामध्ये. शेवटचे चेंडू पेस करण्यासाठी योगेश भोईर. एकोणचाळीस धावांवरती योगदानी पारी आणि हा चेंडू पाहावा लागेल, दिशा पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल आणि चेंडू निघून गेलाय. निर्धाव. एक धाव घ्यायची का पप्पू साखरे सर? या चेंडूवरती एक धाव घ्यायची का? डिक्लेअर झोन नाही. ओके, निर्धाव चेंडू टाकला गेला शेवटचा आणि 5 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्ड वरती धावा आहेत 67. 68 धावांचं आव्हान असेल. वाशाळा संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. टार्गेट सेट केले गेले रोहित संघापुढे 68 धावांचं. 30 चेंडू 68 धावा काढाव्या लागतील रोहित संघाला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल आकाश 11 विपक्ष हारेचा पाडा. या दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करतोय. कॅप्टन, बोथ टीम्स कॅप्टन, आपण समालोचन कक्षाकडे या नाणेफेकीसाठी. रोमहर्षक मॅच इथे रंगला गेलाय. अर्थातच एका बाजूचा वाजवी खेळ आपण पाहिला आणि 5 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्ड वरती धावा वाशाळा संघाच्या आहेत 67. 68 धावांचं आव्हान आहे रोहित संघापुढे. जरा रोहित संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. सलामीची जोडी इंटर होत आहे मैदानामध्ये. विश्वास आणि बजरंग. 68 धावांचं आव्हान आहे 5 षटकामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक बार इथे सज्ज होईल. रवी सोनावळे. पहिलं षटक P1चं षटक असेल. नक्कीच मी म्हणेन मॅडेटरी पॉवर प्लेचे 2 षटक असणार. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न इथे बघू. नक्कीच कौतुक करायला हवं पंचांचा. अतिशय सुरेखरित्या पंचांची भूमिका पार पाडतायत. पहिला चेंडू घेऊन जातील. हो, पहिला चेंडू इथे खेळून काढलाय. हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं मिडॉनला. तत्पूर्वी मात्र कोणतीही धाव इथे काढली गेली नाही. पहिला चेंडू मात्र मी म्हणेन निर्धाव टाकला जातोय कारण कोणतीही धाव या क्षणाला इथे पाहायला मिळाली नाही. चेंडू पहिला मात्र निघून गेला. हो, यावेळेस पहा तेच तर इथे भरपूर भन्नाट वेग होता या चेंडूवरती आणि लाऊड अपील. कॉन्फिडन्स भरपूर होता या अपील मध्ये आणि फलंदाज मात्र गॉन झालाय. पहिल्या विकेटचं पतन. बजरंग बॅक टू द डगआउट.
कुठेतरी टार्गेट आहे 68 धावांचं आणि हे 68 धावांचं टार्गेट पार करत असताना 2 चेंडू टाकले गेलेत आणि एक बहुमूल्य विकेट्स. आघाडीचा फलंदाज बजरंग मात्र डगआउटच्या आसऱ्याला या क्षणाला जातोय. तपेश फलंदाज इंटर झाले आहेत. कल्पेश, सागर कोरडे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे या. सागर कोरडे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. एकनाथजी डगळे आपली वाट पाहत आहेत समालोचन कक्षाकडे. सुरेखरित्या गोलंदाजी ज्याप्रमाणे फलंदाजी केली वाशाळ संघाने त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. पहिल्या षटक P1 चालू आहे. गोलंदाज रवी सोनावळे एक अतिशय सुरेखरित्या भूमिका आपल्या संघासाठी पार पाडतोय, कारण 2 चेंडू टाकले गेलेत, एकही धाव नाही आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण आघाडीचा फलंदाज बाद झाला. दरम्यान तिसरा चेंडू. ओहो, कल्पेश पहिला चेंडू पेस करत असताना इथे चेंडूला उडवलाय. पॉईंट रिझन मधनं थोडंसं डायरेक्शन चेंज झालं. बॅकअप पॉईंट रिझन मधनं चेंडू निघून गेला आणि पप्पू साखरे सरांचा आम्हाला इशारा येत आहे या फटक्यावरती 2 धावा इथे अंकित केल्या जातील. आणि तिसऱ्या चेंडूवरती मी म्हणेन इथे अकाउंट ओपन झालंय वेळूक संघाचं. आकाश 11 संघाचा कर्णधार आपण समोर या. यावेळेस बॉडी लाईन वरती चेंडू होता. बॉडी लाईन वरती चेंडू मात्र आदळला गेला. कोणतीही धाव काढली गेली नाही. पहिलं षटक पहा अतिशय सुरेखरित्या इथे चालू आहे गोलंदाज रवी सोनावळेचा. यावेळेस पहा मिडल स्टिक वरनं चेंडू निघून जाते. त्यानंतर मात्र पहा लाऊड अपील झाली आहे. चुकी गेली फलंदाजांना. सेफ झोन मध्ये नव्हते आणि मात्र यष्टी रक्षकानं केलेली इथे यशस्वी प्रयत्न पाहायला भेटतात. फलंदाज गॉन. कल्पेश बॅक टू द डगआउट. निलेश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल होत आहे. अरेचा पाडा विपक्ष आकाश 11 या 2 संघादरम्यान हा मॅच असेल. निलेश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी झाली. नाणेफेकी जिंकली आहे हरेचा पाडा संघानं. चला आपल्याला लगेच निर्णय कळवायचा आहे. हरेचा पाडा संघ पहिल्या षटक आघाडीचे 2 फलंदाज इथे डगआउटच्या आसरेला गेलेत. या क्षणाला मी म्हणेन थोडस जबाबदारीने खेळ खेळावा लागेल या 2 फलंदाजांना, सूरज आणि विश्वास. पहिलं षटक कुठेतरी वर्चस्व ठेवण्याचा मॅच मध्ये इथे वाशाळ संघाचा दिसतोय, कारण 4 चेंडू टाकले गेलेत आणि 2 विकेट्स महत्वपूर्ण इथे मिळालेत गोलंदाज रवी सोनावळेला. नाणेफेकीचा कौल हरज पाटीलने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आहे कसारा 11 संघाला. बोथ टीम्स याची नोंद घ्या. यावेळेस सूर्यच्या बॅटमधनं फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू नोमॅन्स लँड्स मधनं निघून जाईल. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. सूरजच्या बॅटमधनं आलेला हा संघर्षमय चौकार. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी 4 धावा आल्यात आणि अशा पल्लवित केल्यात शेवटच्या चेंडूवरती फलंदाज सूरजनं. स्कोर कार्ड वरती धावा एका षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतील केवळ 6. अडुसष्ट धावांचं आव्हान.
गोलंदाजी ट्रॅकवर दुसरे षटक दिगंबर इथे सज्ज होत आहे. पहिलं षटक कुठेतरी 6 धावा आल्या, त्यामध्ये 2 विकेट्स इथे मिळवले गेले रवी सोनावळेच्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या षटकासाठी इथे इन्व्हाइट केलं आहे वशाळा संघाने दिगंबरला. विश्वास आणि सूरज या 2 फलंदाजांवरती भरपूर मोठी जबाबदारी या मॅचची असेल, कारण आव्हान आहे 68 धावांचं. 6 धावा, केवळ 6 धावा. ओहो, पहिला चेंडू इथे फुलटॉस होता आणि पंचांचा इशारा आला, हा चेंडू बिंबरचा न घोषित केला जाईल आणि पुढील चेंडू फ्री हिट आहे असं दर्शवलं जात आहे रमेश सरांकडनं. एक नामी संधी असेल या चेंडूवरती. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सागर आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. धाव मात्र वाचवली गेली. फुलटॉस फ्री हिट चेंडू होता, परंतु त्या फ्री हिट चेंडूचा काहीसा फायदा ते फलंदाज विश्वासला घेता आला नाही. परिणामस्वरूपी हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. निर्धाव. खराब सुरुवात होती, परंतु पहा त्यानंतर मात्र सुरेखरित्या सुरुवात केली जाते गोलंदाज दिगंबरच्या माध्यमातून. स्लॅमिक स्ट्रोक आहे, झेल भरपूर महत्वाचा आणि हा झेल टिपला गेलाय यशस्वीरित्या समीर या क्षेत्ररक्षकानं. सुरेखरित्या इथे परफॉर्मन्स चालू आहे वाशाळा संघाचा. ज्यार्थी टार्गेट मी म्हणेन टार्गेट इथे मोठा आहे, त्यार्थी मात्र फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात विकेट्स फेकले जातात वैरूक संघाकडनं. कारण पहिल्या षटकामध्ये बजरंग बाद झाला, त्यानंतर कल्पेश बाद झाला, त्यानंतर मात्र इथे विश्वास सुद्धा बाद होतात. समाधान एंटर झालेत मैदानामध्ये, परंतु ज्या ताकदीची फलंदाजी झाली वाशाळा संघाकडनं त्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा इथे प्रदर्शन केली जात आहे. पहिलं षटक रवी सोनावळेचा अप्रतिम होता, केवळ 6 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकासाठी बोलावलं गेलं दिगंबरला. पहिला चेंडू जरीही नो टाकला, त्यानंतर मात्र फ्री हिट चेंडू निर्धाव गेला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स क्रमांक 3चं पतन झालं आणि विश्वासारख्या फलंदाजाला डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं. दरम्यान षटकातील 3रा चेंडू ऑस्ट्राईक फलंदाज सूरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पहा निघून गेला. स्लिपच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. डिक्लेअर जो दर्शवला जातील पंचांकडनं. एकेरी धाव मिळेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस थोडस बॅकफूट वरती थांबून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज समाधानचा. झेल उडाली होती, परंतु झेल मात्र ड्रॉप होता. जीवदान मिळेल फलंदाज समाधानला. तर पुढे मात्र नक्कीच एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 9. यावेळेस थोडेसे सफल झाले होते, त्यानंतर मात्र थोडस बॅकफूट वरती येऊन इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज सूरजचा होता, परंतु पहा ताकदीची गोलंदाजी दिगंबरच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटत आहे वाशाळा संघाकडनं. सुरेखरित्या गोलंदाजीचं अटॅकिंग चालू आहे. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. यावेळेस स्लॅमिक स्ट्रोक हा झेल भरपूर महत्वाचा वाशाळा संघासाठी, कारण सूरज सारख्या फलंदाजाला यावेळेस डगआउटचा आसऱ्याला जावं लागेल. फलंदाज गॉन आणि 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील वेळूक संघाच्या. 9 धावा.
18 चेंडू 59 धावांची गरज इथे वेळूक संघाला आहे. टार्गेट कुठेतरी होतं 68 धावांचं आणि 2 षटकामध्ये मी म्हणेन थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन होऊन राहिले आहे वेळूक संघाची. P2चे दोन्ही P1 P2चे दोन्ही षटक इथे निघून गेले आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 2 षटकाच्या अखेरीस 90 धावा आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणला जातो गोलंदाज रवी सोनावळेला. पहिला षटक अप्रतिम. स्ट्राइक वरती अविनाश, नॉन स्ट्राइक वरती समाधान या षटकामध्ये पाहायला भेटतंय. थोडस रिदम मध्ये अडथळे आलेत गोलंदाज रवी सोनावळेला. अठरा चेंडू 59 धावांची गरज. त्यावेळेस मस्त टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली इथे क्षेत्ररक्षक आहेत शिवाजी, कोणती चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. अविनाशला सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला जावं लागेल. आर्थिक टार्गेट आहे त्या अर्थी मी म्हणेन प्रेशर रिलीज झालाय वेळूक संघावरती. बिग हिट करण्याच्या प्रयत्नात विकेट्स फेकले जात आहेत. आणि समाधान या फलंदाजाने जर 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर हिरामण भोईर यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आता मात्र एक बडे मिया छोटे मिया असं समीकरण या मॅच मध्ये पाहायला भेटत आहे. फलंदाजीसाठी दोन्ही भाऊ आहेत प्रवीण आणि समाधान, परंतु भरपूर मोठे टार्गेट इथे सेट करायचं इथे आव्हान आहे भरपूर मोठं. बिग हिट केलं जात आहे यावेळेस. चेंडू सुद्धा भरपूर वेळ हवेत आणि पहा काय सुरेख इथं झेल टिपला गेलाय. दिगंबरच्या माध्यमातून हा टिपला गेलेला झेल आणि विकेट्स क्रमांक 6 पतन झालंय. रवी सोनावळे हे नाव कुठेतरी या मॅच मध्ये गाजतंय, कारण षटक क्रमांक इथे पहिलं हाताळलं होतं या गोलंदाजांना. त्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळाल्या होत्या आणि जबरदस्त तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळालेत. पहिली झेल टिपली पहिल्या चेंडूवरती शिवाजीनं, दुसरी झेल टिपली इथे दिगंबरनं आणि ऑन हॅट्रिक असेल हा चेंडू. स्ट्राइक वरती फलंदाज आहेत प्रवीण. आणि असं म्हटलं जातं जर वाशे इथे फिरायला लागले तर पूर्णपणे घर फिरतं, त्याचप्रमाणे इथे समीकरण होऊन ठेपलंय वेळूक संघाचं. त्यावेळेस शपो येऊन खेळलेत आणि लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. एकच धाव. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडस क्रिटिकल सिच्युएशन होत चालली आहे, कारण विकेट्स फेकले जात आहेत, चेंडू निर्धाव टाकले जात आहेत, कोणतेही बिग हिट येत नाहीत वेळूक संघाकडनं. त्या कारणास्तव मात्र ही थोडस क्रिटिकल सिच्युएशन. त्यावेळेस समीरच्या बॅटमॅनना इथे हा फटका आलाय. षटकांना डिझाईनमधला चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. एकच धाव अंकित केली जाणार. स्कोर कार्ड वरती धावा 11. एक यशस्वी षटक आजच्या दिवसामध्ये रवी सोनावळेच्या माध्यमातून पाहायला मिळाले प्रेक्षक वर्गांना. प्रत्येक चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतो, परंतु ते प्रयत्न कुठेही हात खोलण्याचा मौका इथे गोलंदाज वाशाळ संघर्ष देत नाहीत. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू असेल. आणि हा चेंडू शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय आणि 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत केवळ 11 धावा. थोडस क्रिटिकल सिच्युएशन या मॅच मध्ये वेळूक संघाची आहे, कारण तितक्या ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत इथे 3 षटकामध्ये पाहायला मिळाली वाशाळा संघाकडनं. 3 षटक टाकले गेले, 11 धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत आणि तब्बल 6 फलंदाज
पहिल्यांकडे इथे परतले आहेत बेळूक संघाचे. चौथ्या षटकासाठी इथे गोलंदाज सज्ज होत आहे योगेश गायदोरे. अकरा धावा स्कोर कार्ड वरती आणि ह्या क्षणानंतर मात्र प्रत्येकी चेंडूवरती बिग हिट होणं, बिग हिट येणं खूप गरजेचं असेल बेळूक संघासाठी. हो पहिला चेंडू ऑन साइडला पटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु नोचा चेंडू निघून गेलाय. वन बॉल सीमारेषा पार. समीरच्या बॅटमधनं आलेला हा संघर्षमय चौकार. प्रत्येकी चेंडूवरती बिग हिट येणं गरजेचं आणि पहिल्या चेंडूवरती तर 4 धावा आल्यात. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इनफिल्डमधनं सुंदर क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी मात्र एकच धावा आली. एकेरी धावानं स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर 16 धावा इथे अंकित केल्या गेल्यात बेळूक संघाच्या. ओहो या क्षणाला बिग हिट आलाय आणि जबरजबर प्रवीणच्या बॅटमधनं हा येतोय प्रवीण ब्रँड षटकार. भरपूर वेळानंतर हा एक बिग हिट इथे बेळूक संघाकडनं प्रवीणच्या बॅटमधनं आला. बावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यावेळेस ऑन साइडला मारण्याचं मानस दाखवलं होतं परंतु बॉडी लाईन वरती चेंडू आदळला आणि फसलप मध्ये क्षेत्ररक्षक होते सागर. चेंडू कॅरी करून पिक करतील पूर्वी आलेला हा निर्धाव चेंडू. आणि यावेळेस जणू काही असं वाटते की पूर्णपणे औपचारिकता बॅटची इथे बाकी असेल कारण चौथं षटक चालू आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा केवळ आहेत 22. हो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र इथे हवेत होता आणि सुंदररित्या झेल टिपला. फलंदाज बाद प्रवीण बॅक टू द डगआउट. शेपटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट पाहायला भेटली. समोरच्या माध्यमातून एक धाव क्विकली कंप्लीट केली आणि या एकेरी धावानं मी म्हणेन चौथं षटक सुद्धा संपुष्टात आलंय. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 23. सहा चेंडू 45 धावांची गरज आणि इथे प्रत्येकी चेंडूवरती जरी षटकार आला तरी मात्र मॅच इथे जिंकू शकत नाहीत कारण 6 चेंडू 45 धावांची गरज आहे. गौरव गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होता. सहा चेंडू 45 धावांची गरज. गौरव गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन जात आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग आहे एलिव्हेशन कमी परंतु झेल सोडला जात आहे. शिवाजी क्षेत्ररक्षक होते झेल मात्र टिपू शकले नाहीत. झेल ड्रॉप तत्पूर्वी एक धाव कंप्लीट.
आणि 5 चेंडू 44 धावांची गरज. पूर्णपणे मॅच इथे विजयाचा शंखनाद फुकला जातोय वशाळ संघाकडनं. यावेळेस अलंग कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय समीरच्या माध्यमातून. नेहमीच आउटफील्ड मध्ये भरपूर फास्ट असतात आणि असंच काहीच प्रदर्शन या मॅच मध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलं समीरच्या माध्यमातून. एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती आणलं जाते समीर या फलंदाजाला. त्यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय अलंग कार्पेट डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण रवी सोनवणेच्या माध्यमातून. एकच धाव आली, 3 चेंडू टाकले गेले, सिंगल सिंगल आली आहे. अजूनही 42 धावांची गरज. पूर्णपणे मॅच इथे झुकताना वशाळ संघाकडनं. औपचारिकता बाकी 3 चेंडू आहेत. यावेळेस पहा झेल उडाला होता पॉइंट रिजन मध्ये. प्रयत्न अप्रतिम होते, झेल मात्र टिपू शकले नाहीत. यावेळेस सुद्धा एक धाव खर्च करावी लागली. चार चेंडूवरती 4 सिंगल आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या मॅचचं. फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडूवरती सुद्धा मोठा फटका इथे आला नाही आणि ह्या चेंडूवरती सुद्धा सिंगल पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आणि पूर्णपणे मॅच इथे झुकली वशाळ संघाकडे. फलंदाजी अतिशय सुरेखरित्या झाली. टार्गेट होतं 68 धावांचं आणि या क्षणाला आपल्याला पाहायला भेटतील स्कोर कार्ड वरती धावा केवळ आहेत 28. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक स्वतः झेल घेण्याचा प्रयत्नात गोलंदाज गौरव, परंतु झेल सोडला जात आहे आणि सामना जिंकला आहे वशाळ संघानं. अभिनंदन. तसेच हार्डलक वेळूक संघ. तत्पूर्वी मी योगेश भैरला विनंती करतोय आपण समालोचक कक्षाकडे या. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी दिनेश धसाडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे 151 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर दिनेश धसाडे सरांना सुद्धा